तिसरा संध अध्याय पहिला विद्वांचे प्रश्न. श्री शुक उवाच. एवमेतत् पुरा पृष्टो मैत्रेयो भगवान् किल तत्रावनं प्रविष्टेन त्यक्त्वा स्वगृहं वृद्धिमत. सुखदेव गोस्वामी म्हणाले की आपल्या वैभवशाली घराचा त्याग करून अरण्यात प्रवेश केल्यानंतर परमभक्त विदुर यांनी परमपूज्य मैत्री ऋषींना हा प्रश्न विचारला. काय विचारला? यद्वा अयं मंत्र क्रुद्धो भगवान अखिलेश्वरः पौरवेंद्र गृहं भित्वा प्रविशेष्यात्मसात कृतम. पांडवांचे वास्तव्य असलेल्या घराविषयी काय सांगावे? प्रत्यक्ष अखिलेश्वर भगवान श्रीकृष्ण तुमचे मंत्री म्हणून वावरत होते. ते आपलेच घर असल्याप्रमाणे भगवंत तेथे ये जा करीत असत. मात्र त्यांनी दुर्योधनाच्या घराकडे जराही लक्ष दिले नाही. तर आपल्याला माहित आहे की कृष्ण आणि त्यांचे तदीय, तदीय म्हणजे त्यांचा पॅराफर्निला, यांच्यामध्ये काहीच फरक नाही. किंवा कृष्ण आणि त्यांचं आपण स्मरण करतो, तर कृष्ण साक्षात आपल्यासमोर उपस्थित आहे किंवा आपण त्यांचं स्मरण करतोय, त्यात दोन मध्ये काही फरक नाही. यालाच म्हणतात गौडिया अचिंत्य भेद भेद तत्व, की भगवान श्रीकृष्णांच्या इंद्रियांना जे काही संतुष्ट करते ते सुद्धा श्रीकृष्णच आहे. श्रवण आहे. तर म्हणून भगवान म्हणतात यत्र गायंती मद भक्ता तत्र तिष्ठामि नारदा. जिथे माझे भक्त माझी कथा श्रवण करतात तिथे मी वास करतो. म्हणून वृंदावन धाम हे भगवान श्रीकृष्णांपासून अभिन्न आहे. तद्धाम वृंदावन, साक्षात श्रीकृष्णच आहे. कारण वृंदावनात भगवंत आपल्या अंतरंगा शक्तीचा दिव्य आनंद उपभोगतात. तर भगवंत हे दिव्य म्हणजे अंतरंगा शक्ती किंवा काय म्हणतात त्याला, दैवी माया, याच्या थ्रू भौतिक जगात येतात. तर त्यांच्या लीला प्रकट करण्यासाठी शक्त्या काय पाहिजे? दिव्यच पाहिजे अंतरंगात. म्हणून ऍक्च्युली भगवान श्रीकृष्ण वृंदावनातून जातच नाही बाहेर. द्वारकेला पण जातो कोण? तो वासुदेव आहे. चतुर्व्यूह वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध, संकर्षण यातील वासुदेव जातात. ते परित्राणाय साधना विनाशाय विनाश करतात राक्षसांचा. तर जसं वृंदावन आहे, भगवंताचं श्रवण आहे, त्याचप्रमाणे पांडवांचं घरही काय तदी आहे. तदी इन द सेन्स भगवंतांना प्रिय आहे. तर कारण त्यांचं घर म्हणजे, पांडवांचं घर म्हणजे भगवंतांना आनंद देणारं एक स्थान आहे, जसं वृंदावन आहे. त्यामुळे ते उल्लेख केला की भगवंताने ते घर स्वतःशीच एकरूप मानले. त्यामुळे पांडवांचे घर देखील वृंदावनच होतं. तर म्हणून विदुरांनी आता हे जे काय झालं तर ते त्यागायला नको होतं, हे की नाही? ते आध्यात्मिक आनंदाचे निधान सोडायच नको होतं. म्हणून त्यांनी ते घर सोडायचे खरे कारण कौटुंबिक गैरसमज हे नव्हते. काय प्रॉब्लेम होता? म्हणजे दुर्योधनाने घराबाहेर काढलं म्हणून ते गेले, त्यात तसं नाही. उलट विदुरांनी या निमित्ताने मैत्री ऋषींना भेटून त्यांच्याशी आध्यात्मिक ज्ञानाची चर्चा करण्याची संधी साधली. प्रत्येकाने गुरु स्वीकारले. कृष्ण स्वतः गुरु स्वीकारतात. कोण? सांदीपनी मुनी, आहे की नाही? तर इव्हन विदुरजी पण विचार करतात की आपल्या जीवनामध्ये मला गुरु स्वीकारून आत्मसाक्षात्कार करणे आवश्यक आहे. म्हणून त्यांनी ही संधी साधली. विदुरांसारख्या महात्म्यांसाठी सांसारिक बाबीतून उद्भवणारी संकटे नगण्य असतात. ते एक संसारी व्यक्ती नाही की अरे तुमने मेरे म्हणजे जे काय आमच्या शेतात तुम्ही तुमचे बैल आले, मग ते खानदानी दुश्मनी किंवा संसार किंवा ते हे तंटा वगैरे त्याच्यावर हे प्रायश साधवलोके परद्वंद्वेषु योजित न हृष्यंती न व्यथंती तदात्मा अगुणाश्रय. हे जे प्रायश साधू लोक जे आहेत, यत आत्मा अगुणाश्रय, हे दुसऱ्यांनी निमित्त आपल्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये निर्माण केलेले काय द्वंद्व असतात, भांडणे किंवा हे, त्यांनी ते न व्यथंती न हृष्यंती, चिडत नाहीत किंवा हर्षोल्लासित पण होत. कारण ते यत आत्मा अगुणाश्रय, ते तीन गुणाच्या पलीकडे असतात.
सतत भगवंतांमध्ये समाधी असते त्यांची. त्याचं उदाहरण आहे, आपण शमीक ऋषी बघतो, है की नाही. शमीक ऋषी जे आहेत त्यांच्या यांना यांनी काय केलं, परीक्षित महाराजांनी मेलेला साप हार म्हणून घातला. आणि त्यांच्या मुलांनी, शमीकने काय केलं, शमीक ऋषींच्या मुलांनी श्रृंगीने त्यांना, परीक्षित महाराजांना 7 दिवसात मरण याचा शाप दिला. त्या दोन्ही गोष्टी व्यथित करणाऱ्या आहेत. कारण परीक्षित महाराज हे सम्राट आहेत पूर्ण पृथ्वीचे, नरदेव आहेत, त्यांना असा शाप देणे योग्य नाही. म्हणून शमीक ऋषीने शृंगीला ते ज्ञान दिलं, त्याला खडसावलं की अरे याच्याने आपण याला कारणीभूत ठरू, पूर्ण या जो पण काही याला या शापाने जे होईल. आणि परीक्षित महाराजांनी त्यांनी एक सेवक पाठवला की तुम्हाला शाप लागलेला आहे, म्हणून तुम्ही योग्य ते करा आणि परत समाधीस्थ होईल. त्याच्यात त्याने पूर्ण हे नाही केलं, अरे आता भविष्यात काय होईल जे काय, असं नाही. कारण ते यत आत्मा अगुणाश्रया. तर विदुरांसारखे महात्म्यांसाठी सांसारिक बाबीतून उद्भवणारे संकटे नगण्य असतात. तथापि अशी संकटे ही कधी कधी उच्च साक्षात्कारासाठी अनुकूल ठरत असतात. हे बरेचसे उदाहरण आहेत ज्या ज्या ज्यांनी ती एक संधी आहे, जे संसारामध्ये जे काय झालं त्याने व्यक्ती विरक्त झालेला आहे आणि कृष्णाचा आश्रय घेतो. म्हणून कृष्णच ऍक्च्युली काय म्हणतात की तस्याहम अनुगृणामी हरिष्ये तद्धनम. इथे तद्धनम इन द सेन्स की जीवनामध्ये काहीतरी संकट आलं तर ततो ततो अधनम त्यजंती असतं स्वजना दुःख दुःखी. की मला जे अतिप्रिय आहे त्यांच्या जीवनामध्ये मी अशा प्रकारचे, आता इथे दिलेलं आहे धनम. धनम गेल्यानंतर लोक म्हणतात अरे पहिले त्याच्या मागे मागे फिरत राहतील, नंतर स्वजना दुःख दुःखी त्यजंत्यस, स्वजन सोडून देतात, जास्त भाव देत नाही, प्रेम नाही करत. त्यावेळेस तो मला काय करतो, आश्रय देतो. तर इथे नुसतं धन नाही, त्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे काहीतरी तंटे संकट आणलं तर विदुरांच्या जीवनामध्ये असं की ते आता त्यांना आश्रय नाही कुठला, तर ते आता भगवंताचा आहे. म्हणून अशी संकटे बरेचदा उच्च साक्षात्कारासाठी अनुकूल ठरतात. आणि म्हणूनच विदुरांनी मैत्रेय ऋषींची भेट घेण्यासाठी कौटुंबिक गैरसमजाचे निमित्त झाले. हे निमित्त आहे, ज्याला ठीक आहे, एनिवे बस झाला आता. या राजकारणीय सभेमध्ये मला कुसंग आता बस झाला. राजोवाच पुत्र शत्रुर्भगवता मैत्रेयेण सत्संगम कदा वा सह संवाद एतद वर्णय न प्रभो. परीक्षित महाराज विचारतात की महात्मा विदुर आणि परम पूज्य मैत्रेय मुनी यांची भेट व चर्चा कुठे व केव्हा झाली. हे प्रभू कृपा करून आम्हाला हे वर्णन करून टाका. आता हे जे आहे हे थर्ड कॅन्टो, हे आता अशा प्रकारे हा प्रश्न आणि उत्तर सुरू झाले विदुर आणि मैत्रेयविषयी. त्यात बरेचसे संवाद आले येणार आहेत. म्हणजे पुढे आपण बघूया की नारद नारद संवाद येणार. सॉरी, ब्रह्मनारद झाला, आपलं देवहूती आणि कपिल मुनी संवाद येणार. असे 2-3 संवाद येऊन पूर्ण आपला स्वयंभू म्हणून यांची पूर्ण वंशावली 5व्या स्कंदापर्यंत डिस्कस होणार. तर शौनक ऋषींनी ज्याप्रमाणे सूत गोस्वामींना प्रश्न विचारले आणि सूत गोस्वामींनी त्यांना उत्तरे दिली, त्याचप्रमाणे हा संवाद सुखदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराजांच्या मध्ये होतोय. आपण बघतोय की सुरुवातीला भागवतमची चर्चा कुठे झाली आहे, परीक्षित महाराज आणि सुखदेव गोस्वामी. कुठे, तर गंगाच्या हस्तिनापुरात, म्हणजे गंगेच्या तटावर. त्यावेळेस सूत गोस्वामी तिथे उपस्थित होते आणि त्यांनी ते पूर्ण आत्मसात केलं. आणि त्यानंतर हजारो वर्षांपूर्वी, म्हणजे त्यानंतर हजारो वर्षांनंतर काय झालं, नैमिषारण्यामध्ये बरेचसे ऋषी जमले. हजारो ऋषी कशासाठी, की कलियुगातील जे लोक आहेत म्हणजे त्यांची लक्षणं दिसायला लागली की भयानक काळ येणार आहे, तर त्यांच्या भल्यासाठी काहीतरी करावं. म्हणून ते यज्ञ करण्यासाठी जमले. तिथे होते सूत गोस्वामी आणि
इतर ऋषींसमवेत शौनक ऋषी होते. शौनक ऋषींच्या अध्यक्षतेखाली काय झालेलं आहे, त्यांनी सूत गोस्वामींना वक्ता म्हणून त्यांना ही विचारणी केली की श्रीमद भागवतम कथन करा. तर तशा प्रकारे ते आपल्याला यात बरेचसे संवाद गुंतागुंतीचे वाटतात. नहि अल्पार्थो दयस्तस्य विदुरस्य अमलात्मनः तस्मिन् वरीयसी प्रश्न साधुवादोपबृंहितम्. महात्मा विदुर हे एक महान आणि विशुद्ध भगवत भक्त होते, आणि म्हणून त्यांनी परमपूज्य मैत्रिणींना विचारलेले प्रश्न अतिशय अर्थपूर्ण व श्रेष्ठ स्तराचेच असले पाहिजे. तसेच त्या प्रश्नांना विद्वज्जनांचीही मान्यता असली पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे की कोण डिस्कस करतं. चहाच्या टपरीवर पण समजा लारा कसा आउट झाला तर त्याच्यावर चर्चा चालली, त्याला जास्त महत्व नसेल, पण कमेंट्री बॉक्समध्ये दोन दिग्गज बसलेले आहेत, तर ते त्याच्यावर चर्चा करतात की नाही हा दोन बॉलर करतात की नाही हा, त्याला महत्व आहे कारण ते त्या क्षेत्रामधले जाणते आहे. आणि त्याच प्रकारे विदुरजी महान भक्त आहेत, भगवत भक्त आहेत, आणि मैत्री ऋषी पण कोण आहे, त्यांनी साक्षात श्रीकृष्णांकडनं ज्ञान दिलं. त्यामुळे त्यांच्यामधले जे प्रश्न उत्तर आहे याला एक अर्थपूर्ण व्हॅल्यू म्हणजे अर्थ आहे. तर प्रभुपाद तेच तात्पर्यामध्ये लिहितात की व्यापार क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी विचारलेले प्रश्न आध्यात्मिक मूल्याच्या बाबतीत फारसे अर्थपूर्ण असणार नाही, है की नाही. अं, पण इथे तो जसं भगवद्गीतेतील संवाद हा पण महत्वाचा आहे, कारण अर्जुन हा सगळ्यात शुद्ध भक्त आहे. नर आणि नारायण या दोघांमधला संवाद आहे, त्यामुळे त्या संवादाला खूप महत्व आहे. म्हणून त्यांच्यातील चर्चा ही भक्तियोगावर आधारित होती, हे कोणताही सूज्ञ मनुष्य जाणू शकतो. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे धर्मार्थ काम मोक्ष नाही त्याच्या, कारण ते नाही, ते आपण पहिल्या अध्यायातच सांगतो की कशा प्रकारे अर्जुन धुडावून लावतो की अरे हे धर्मार्थ काम मोक्ष नाही, मला याच्यात हे नाही. तर कर्म आणि कर्मयोग या दोन भिन्न गोष्टी आहेत, हे भगवद्गीतेमध्ये आपल्याला कळतं. कर्म कशा प्रकारे कर्म करणारा व्यक्ती काय बघतोय, तो करता म्हणतो माझ्या स्व आनंदासाठी करतोय, याच्यात मला आनंद काय त्यासाठी तो कर्म करतो, म्हणून तो त्याला कारणीभूत असतो परिणामाला. पण कर्मयोग म्हणजे प्रत्येक गोष्ट कृष्णाच्या संतुष्टीसाठी केली जाते, म्हणून तो त्याला त्या कर्त्याला त्या कर्माचं फळ लागतं कुठले, तर तो एक मुक्त असतो. श्रीमद भागवतानुसार जर एखाद्याला आध्यात्मिक ज्ञानाचा उच्च स्तरावरून काही प्रश्न विचारण्याची जिज्ञासा असेल तर असा प्रश्न घेऊन त्याने कुठे जावं, प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जावं, मग तरच त्या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर येईल. म्हणजे सांसारिक व्यक्ती जो आहे तो तिकडे येऊ शकता, असा काय प्रॉब्लेम नाही, समोर घेऊ, तर तो त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देऊ शकणार नाही. आध्यात्मिक मूल्यांचे रस नसणाऱ्या सर्वसाधारण माणसाने केवळ एक प्रथा म्हणून आध्यात्मिक गुरुकडे जाण्याची आवश्यकता नाही. तो येनात्मा सुप्रसिद्धी म्हणजे की तो आपल्या ज्या प्रश्नाचे उत्तर अशा प्रकारे निघायला पाहिजे की तो त्याचं सांत्वन झालं पाहिजे, संतुष्टी झाली पाहिजे. तर ते देण्यासाठी व्यक्ती पाहिजे कुठला, आध्यात्मिक जिज्ञासा असेल तर तो त्यात निष्णात असणे आवश्यक. तिसरा उदाहरण दिलं आहे सुखदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज, दोन्ही पण जे आहेत हे आपापल्या क्षेत्रामध्ये गंभीर आहे. परीक्षित महाराज गंभीर आहे, 7 दिवसात त्यांना मृत्यू येणार, त्यामुळे ते कुठलेही प्रश्न असे तसे विचारणार नाही आपल्या फायद्यासाठी. आणि सुखदेव गोस्वामी हे दिव्य आध्यात्मिक क्षेत्रामधील अधिकारी आहेत. काय ते, त्यांनी जन्मताच ते मुक्त आहेत, त्यांना कुठल्याच प्रकारचे भौतिक आसक्ती नाही. त्यामुळे हे असे उदाहरण दिलं, विदुर मैत्री सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराज कृष्ण अर्जुना अलग अलग. तर याच्यामुळे या चर्चा ज्या आहेत त्या खूप आवश्यक आहे श्रोतेगणाला. एक प्रश्न विचारतोय, एक उत्तर देतोय,
पण त्या प्रश्न उत्तर सनातन काळासाठी नंतर जे श्रवण करतात आहे, त्यांच्या फायद्याचं आहे. तीन लोकांचा फायदा होतो पृष्ठकथेने: प्रश्न विचारणारा, प्रश्न उत्तर देणारा आणि इतर श्रोतेगण. सुतोवाच स एवं ऋषिवर्योऽयं पृष्टो राज्ञा परीक्षिता प्रत्याहतं सुबुः विपरीत आत्मा श्रूयताम इति. सुत गोस्वामी म्हणतात की हे शुकदेव गोस्वामी, ऋषी श्रेष्ठ अत्यंत अनुभवी, शुकदेव गोस्वामी अत्यंत अनुभवी होते आणि ते परीक्षित महाराजांवर संतुष्ट झाले होते. त्यामुळे परीक्षितांनी प्रश्न विचारतात ते उत्तरले, कृपया याविषयी माझ्याकडून लक्षपूर्वक श्रवण करा. तिथे अनुभव म्हणजे काय? मॅच्युरिटी. मॅच्युरिटी म्हणजे ज्ञानाचं विज्ञानात रूपांतर केलं, आहे की नाही? त्याला म्हणतो अनुभव, आहे की नाही? कोणीतरी असं ते जे स्टॉक मार्केटवर जे असतात, त्याच्यात तज्ज्ञ असतात, ते फक्त एक उत्तर देतात, त्याचे खूप लाखो रुपये घेतात, हे की नाही? तर कुठे स्टॉक टाकू मी? अरे बोल, तर कुठे स्टॉक मध्ये कुठे इन्व्हेस्ट करू मी, हे प्रश्न विचारलं तर तो म्हणे, हो, अर्धा तासाचे मी 2 लाख रुपये देतो, असं म्हणेल. कारण काय, तो जे सांगेल त्याला काय होईल, त्याचा फायदा घेणार आहे. आला मी. तर याला म्हणतात अनुभव. त्यात त्याच प्रकारे शुकदेव गोस्वामी जे आहे हे पूर्णतः आध्यात्मिक आहे, अनुभवी, म्हणून त्यांना ऋषी श्रेष्ठ म्हणतात, अनुभवी म्हटले त्या. श्री शुकवाच यदा तु राजा स्वसुतान असाधून पृष्ठन अधर्मेण विनष्ट दृष्टी भ्रातुर्यविष्टस्य सुतान विबंधून प्रवेश्य लाक्षा भवने ददाह. तर कुठली पण ही कथा आहे ना, त्यात एक संवाद विचारलाय, प्रश्न आहे की यांचं हे कुठे होते वगैरे, फक्त पार्श्वभूमी सांगावं लागेल. म्हणून पार्श्वभूमी सांगतात शुकदेव गोस्वामी. हे कुठे भेटले विदुर आणि विदुरजी आणि मैत्री ऋषी. तर डायरेक्ट इथे भेटले असं नाही, चला ठीक आहे या गंगेच्या, आय मीन वृंदावनात भेट. पार्श्वभूमी सांगितलं की विदुरांनी का सोडलं बाबा वगैरे, का झालं ते भेट. ही पार्श्वभूमी काय, की धृतराष्ट्र जो आहे आपल्या अप्रामाणिक पुत्रांचे भरण पोषण करण्याच्या अधर्मी लालसेने प्रभावित होऊन विवेकांध झाला होता. आणि त्यामुळेच आपल्या पितृहीन पुतण्यांना जाळून मारण्याचे त्याने लाक्षागृहाला आग लावून दिली. तर हा पार्श्वभूमी झाला, बॅकग्राऊंड. ही धृतराष्ट्र आणि पार्टी, धृतराष्ट्र आणि 100 जे हे आहे. आपण तिसरा स्कंद पहिला अध्याय बघतोय आणि श्लोक नंबर 6, की धृतराष्ट्र हा जरी राजा आहे आणि शारीरिक त्याला एक आहे, तो फिजिकली अंध आहे, ब्लाइंड आहे. पण इथे प्रभुपाद लिहितात की अ, शारीरिक दृष्टी विहीनता ही मनुष्याच्या आध्यात्मिक उन्नतीच्या आड येत नाही, अलग लक्ष. परंतु आपल्या अप्रामाणिक पुत्रांना पाठिंबा देताना त्याने केलेल्या दुष्कृत्यांमधून दिसून येतं की त्याचे अंधत्व हे त्याच्या शारीरिक अंधत्वाहूनही अधिक होतं, आध्यात्मिक दृष्ट्या अंध होतात, हे की नाही? तर त्यामुळे तो दुर्योधन आणि पार्टी यांचं काय आहे की फुल स्पीड पुढे चालले ते अधोगतीला. आहे कुरुवंश, पण कार्य काय आहे? अधोगतीला, आणि ते फुल स्पीड. कारण काय, तर पांडवांसारख्या अ, शुद्ध भक्तांना जाळण्याचा प्रयत्न, मारून टाकला एवढा कुरुवंशीय राजा. काय तर आपल्या पुत्रांना राजगद्दीवर बसवण्यासाठी. तर याला म्हणतात अहंकार, की मला राज्य मिळालं नाही, मी टेम्पररी, मी त्याला हे नाही करू शकतो माझ्या मुलांनी. तो हा जो आहे याला अहंकार म्हणतात, की एक्सटेंडेड सेन्स ग्रॅटिफिकेशन, म्हणजे की मी करू शकलो नाही. तर काही जण म्हणतात की मी गरीब होतो, तर मला लहानपणीपासून काही आनंद उपभोगता आला नाही, म्हणून मी श्रम केले आणि आता मी श्रीमंत झालो. का, तर माझ्या वतीने माझ्या मुलं काय करते, उपभोग घेतो. याला म्हणतात एक्सटेंडेड सेन्स. तर हा कोण करतोय? धृतराष्ट्र. पण जेव्हा एखादा आध्यात्मिक दृष्ट्या अंध असतो, तेव्हा तो शारीरिक दृष्ट्या जरी निर्व्यंग असला
तरी ते अंधत्व त्याच्या मानवी जीवनाच्या प्रगतीपथासाठी हानिकारक असतं. धृतराष्ट्र जो आहे हा, याला संघ कोणाचा आहे? विदुराचा. आय मीन ऑल द टाइम भीष्मदेव हे त्यांचे गाईड होते. भीष्मदेव आणि विदुरांची गणना कशात होते? शुद्ध भक्तामध्ये होते. पण त्याचा पूर्णपणे फायदा घेतला त्यांनी, आहे की नाही? आणि दोन्ही बेस्ट काय आहे की या राजनीतीमध्ये भीष्म आणि विदुर हे नेहमी धृतराष्ट्राचे शुभचिंतक होते मेन म्हणजे. त्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा हे नव्हता की अरे दुर्योधनाचा बाप म्हणून हा पण आहे, याला आपण हे करत नाही, कारण तो अंध आहे आणि व्यासपुत्र आहे. त्यामुळे ते नेहमी त्याला काय करायचं? योग्य मार्गदर्शन. यदा सभायां कुरुदेव देव्या केशाभिमर्शम सुतकर्म गर्ह्यम न वारयामास नृपस्नुषायाः स्वास्त्रेर्हरन्त्या कुंकुमानि. धर्मराज युधिष्ठिरांची पत्नी द्रौपदी हिच्या अश्रूंनी तिच्या वक्षावरील कुंकू धुवून काढले, तरी तिचे केस खेचण्याचे घृणास्पद कृत्य करणारा आपला पुत्र दुःशासन यास राजाने प्रतिबंध केला नाही. राजा म्हणजे काय? म्हणजे क्षत्रिय म्हणजे क्षत्रायते इति क्षत्रिय. आदर्श राजा असा आहे की जो अ, त्याच्या राज्यामध्ये त्याचा पुत्रही असेल की जो प्रजेला काय करतोय? पीडा देत असेल तरी त्याला तो फाशीची शिक्षा देऊ शकतो. म्हणजे तो राजऋषी त्याचा शिरच्छेद करेल. कारण काय? धर्म संस्थापनार्थ आहे, त्याला म्हणतात राजऋषी. पण इथे बाहेर नाही, आपल्या कुळातलंच असा व्यक्ती जो आहे त्याच्या, पण त्याच्या कार्याला कुठल्याच प्रकारे प्रतिबंध घातला नाही धृतराष्ट्राने. द्युते त्वधर्मेण जितस्य साधो सत्यावलंबस्य वनं गतस्य न याचतो अदात समयेन दायम तमोजुषाणो यद जातशत्रु. इथे अजातशत्रू हा एक हे विश्लेषण येतं कशाला? कोणाला? युधिष्ठिर महाराजांना. जन्मापासूनच तो अजातशत्रू होता, पण त्याला द्यूतामध्ये कपटाने पराभूत करण्यात आला. नाही, बेसिकली कोणी विचार, अरे ही कोण होते हे पांडव, की एवढं म्हणजे त्यांच्या समोर त्यांच्या पत्नीला दासी म्हणून हे करता आहेत आणि त्यांना अ, वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न, तरी त्यांनी काय नाही केलं. कुठला हा धर्म आहे की नाही? तर हा द्वापर युग आहे. विचार करा की जिथे हे जे क्षत्रिय लोक आहे आणि हे जे भावंडामध्ये प्रेम काय, की युधिष्ठिर महाराज जे आहे त्यांनी एक काय घेतलेलं आहे? व्रत घेतलंय की मी वरिष्ठांचा शब्दला कधीच अवमान नाही करणार. वरिष्ठ माझे आहे ना, त्यांना मी नेहमी मान देऊ. म्हणून त्यांनी कट काय रचला दुर्योधनाने, शकुनीने, की धृतराष्ट्र निमंत्रण पाठवेल की हे राजे या, तेव्हा हा नाही म्हणणार नाही. आणि कपटाने त्यांनी काय केलं? त्याचा पराभव. तर भीम हा युधिष्ठिराला तिथे कचुंबर करू शकला. कोण काय वरिष्ठ? तर लहानपणापासूनच पांडव हे कसे होते? वरिष्ठांना मान देणार. भीम युधिष्ठिराला, अर्जुन भीमाला, नकुल सहदेव तिघांना नाही. ठीक आहे. अजूनही आपल्याकडे आपल्या ह्याच्यात एक मी बघितलंय की एक पारसी भक्त आहेत. तर त्यांचं ते आहेत 75, त्यांची मुलं आहेत, त्यांची मुलं नातवंड आहेत. पुढे एक फॅमिली राहतात ते. त्यांचे मोठे भाऊ आहेत 80च्या वरती जे काय. पण थोडे आजपर्यंत माझी हिंमत नाही की त्यांनी जे म्हटलं नाही आणि ते मी फॉलो नाही करत. दॅट इज आदर. का? कारण त्यांच्या बंधूला पण माहित आहे की हा माझा बंधू, लहान भाऊ नाही, हा माझा मुलगा आहे. की हितचिंतक तो आहे की माझा भाऊ माझ्या कुठल्या प्रकारे घात करणार नाही. इज माय लाईक माय फादर. तर 79 म्हणजे 80 वगैरे, 82 आहे आणि इकडे 75. पण तुम्ही धाक आहे अजून की रे माझे ब्रदर, हे हा मी कधी नाही म्हणणार नाही. तर हे कलियुग चाललंय. तर त्या युगात कसं? कारण तो
धर्म पालन करणारा दोनदा विचार करेल की मी जे काय माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी कर्मयोग, तर माझं भलं कसं होईल. आलं लक्षात. म्हणून बेसिकली कलियुगामध्ये शरणागती ही इतकी, काय म्हणतात त्याला, अं, दुर्मिळ आहे. म्हणून भगवंत काय म्हणतात, आपल्याला लाच देतो म्हणजे फळ दाखवतात. सर्व धर्मान परित्यज माम एकम शरणम व्रज. म्हणजे अरे करू काय मान म्हणलं काय, अहम तम सर्व पापेभ्यो. पण अरे हा, हे तो डेंजर. म्हणजे तेवढी बुद्धी तरी यायला पाहिजे की अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुच. घाबरू नको, मी तुला मोक्ष देतो. पाप कर्म तुमचे काय माहित नाही, आपल्याला माहित नाही आपलं काय काय पेंडिंग आहेत पूर्ण पहाडांसारखे, ते बी साफ करून टाकेल. मग आलं लक्षात. दिस इज हाऊ शरणागती म्हणजे जी. तर त्या सत्ययुगात नॅचरल, नॅचरल डबल तृतीय त्रेतायुग, द्वापर युग, कलियुगामध्ये कोणी कुणाला आई वडिलांना विचारत नाही कोणी तो बेसिकली माझा पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण बघायला हवं की हाऊ तिथे काय कुठल्या प्रकारचं व्यक्ती आहे. तर द्वापर युगापर्यंत देवतागण हे पृथ्वीवर येत होते, कारण हा शरणागती आहे. उच्च कोटीचे लोक, आहे की नाही. पण आजकाल क्रिकेटपटू पण दुसऱ्या देशात जातात, तर पहिले त्यांना काय देण्यात त्याचं प्रोटेक्शन दिलं तर नाही येत ते कारण त्यांना म्हणाले बाबा लोक मारतील आम्हाला, आम्ही जिंकलो तर आम्हालाच मारतील. तर त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्या. आलं लक्षात. हे गेस्टला शक्यच नाही. द्वापर युगात गेस्ट म्हणजे तू कोणी असो, शत्रू पण असला, तुला माहिती की काय ते अतिथी देवो, तू करणार. हम लोग रण में लढेंगे, पण इथे मी तुला विष नाही मारत. पण कलियुगात ऍक्च्युली असं आहे, जे काही व्यापारी भेटतात ना, ते एकत्र म्हणजे घरातलेच, ते एकाच थाळीमध्ये एकमेकांना फरवतात. का माहितीये? म्हणजे माहित गॅरंटेड बाबा वीज नाही तर, किंवा काही दुसरं काही केलं नाही. एवढ्यापर्यंत हे आलं. कारण अं, अविश्वास, डिस्ट्रस्ट, की अरे सगळ्यांनाच आहे, माझ्याकडून हेरावून जात, माझ्याकडनं हेरावून, आणि भगवंतांवर विश्वास नाही, है की नाही. परंतु त्यांनी सत्यव्रत स्वीकारले असल्याने ते अरण्यात निघून गेले. कालांतराने वनातून परतल्यावर त्यांनी राज्यामधील आपला न्याय हिस्सा मागितला असता भ्रमित झालेल्या धृतराष्ट्राने त्यांना हिस्सा देण्याचे नाकारले. तर हे परत आध्यात्मिक अंधता. तरी ज्याची प्रॉपर्टी आहे ती तुम्ही युसप म्हणजे तुम्ही घेतलेली आहे, आणि आता तुम्ही म्हटलं की चल या 13-12 वर्ष जा, आता मी तुमची पण प्रॉपर्टी घेतो. पण म्हणजे पहिले घेतलेलं राज्य पूर्ववंशाचं, नंतर युधिष्ठिर महाराजांनी स्वतः निर्माण केलं आपलं व्यवस्थित, तेही हडप केलं. आणि म्हणून ठीक आहे 12 वर्ष हे जाऊन अज्ञातवास, त्यानंतर मग मी तुम्हाला देऊ. तो आला तर म्हणत अजूनही देणार नाही. म्हणजे याला म्हणतात फुल म्हणजे अहंकार. म्हणजे त्यांची, त्याला म्हणतात की त्याला कोणीच वाचू शकत नाही. विनाशकाले विपरीत तेच येणार ते की ऍक्च्युली क्षत्रिय म्हणजे त्याला काय पाहिजे, रूल करायला काय तो प्रभा लिहितात की शेवटी एक एक पांडव एक एक गाव घेण्यासाठी पण रेडी होते. पण तरी त्यांना तेही त्यांनी धृतराष्ट्राने नाकारले. तर ही घटना कुरुक्षेत्रावरील युद्धास कारणीभूत झाली की अरे एकही तुम्ही गाव देऊ शकत, तर आता युद्ध होईल. म्हणून कुरुक्षेत्रावरील युद्ध हे पांडवांनी नव्हे तर कौरवांनी घडून आणलं. तर आणि सगळे विदुर, भीष्म सगळे त्यांनी सांगणार अरे वाट अगदी दे दो, हे पुढे म्हणणार आहे आपले. तर प्रभुपाद लिहितात की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे कोणत्याही परिस्थितीत आपल्या उदरनिर्वाहासाठी नोकरी चाकरी स्वीकारणार नाही. हे बिझनेस करणारे हे क्षत्रिय, आणि हे म्हणजे यजन याजन पठण पाठन करते.
यदा च पार्थ प्रहितं सभायां जगद्गुरुर्यानि जगाद कृष्ण न तानि पुंसां मृतयाननानि पुंसां अमृत न तानि पुंसां मृतायनानि राजोरुमेने क्षत पुण्यलेश की हा खूप महत्वाचा काय म्हणतात त्याला वर्ड आहे की विनाशकाले विकृती म्हणजे तो पुण्याचा साठा शून्य झाला. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना अखिल जगाचे आध्यात्मिक गुरु या नात्याने त्या सभेमध्ये पाठवले पुढे की जा. लास्ट म्हणजे कृष्ण स्वतःच म्हणतात मी मेसेंजर म्हणून जातो, दूत म्हणून, की अजूनही वाटा आपण काय करू, काही हे द्या, 5 गावं द्या, पांडव मी मानवेल त्यांना युद्ध नाही. आणि भगवंतांचे शब्द हे भीष्म आणि विदुरांना काय विशुद्ध अमृतासमान मानून त्यांनी श्रवण केले की वा, अमृतवाणी. गीता नंतर झाली, पण हे सभेमध्ये कृष्ण बोलतात आहे, संभाषण करतात. तर त्यांना वाटलं की आम्ही तृप्त झालो. तरी आपल्या पूर्व पुण्याचा अंशही शिल्लक नसलेल्या इतरांना ते तसे वाटले नाही. पापी लोक, कारण हृदयात काय आहेत, अनर्थ आहेत. तर अनर्थ म्हणजे कृष्णाला जागा नाही. तर कृष्णाच्या शब्दाला जागा कसं. तर धृतराष्ट्र व दुर्योधन यांनी भगवान श्रीकृष्णाच्या शब्दांना महत्वपूर्ण मानले नाही. कारण प्रभुपाद लिहितात की उच्च कुळामध्ये जन्म घेणे याच्यासाठी काय लागतं, पूर्व पूर्व पुण्यकर्म लागतं. तर पुरुवंश राजा हे कोण आहे, पृथ्वीचे सम्राट आहेत. तिथे जन्म म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला वारसा हक्क आला, हे की नाही. त्यासाठी किती पुण्य पाहिजे. तर धृतराष्ट्र आणि दुर्योधनाला ही संधी होती, पण त्यांच्या कुकर्मामुळे काय झालंय, हे सगळे आपण बघितलं की द्यूत क्रीडा, द्रौपदीचा अपमान, आणि पांडवांना लहानपणापासून मारण्याची सगळी ती कृत्य, या सगळ्यांनी काय झालं, क्षतपुण्य लेश आहे, की कुठला पुण्य राहिलंच नाही त्यांच्या हातात. तर त्यामुळे ते फुल फोर्स कुठे गेले, अधोगतीला त्यांची गाडी गेली, फुल फोर्स अधोगती. तर प्रभुपाद लिहितात की 2 गोष्टी आहेत. श्रीकृष्णांचे शब्द हे जसे शुद्ध भक्तांसाठी अमृत वाटले, हे की नाही. आणि धृतराष्ट्र आणि पार्टी यांना ते वाटले विषासारखे. त्याचं उदाहरण काय दिलेलं आहे की जो निरोगी व्यक्ती आहे त्याला खडीसाखर कशी वाटेल, गोड वाटेल. पण त्याला जॉन्डिस झालाय, कावीळ झालेला आहे, त्याला खडीसाखर कशी वाटेल, कडू, है की नाही. स्यात् कृष्ण नाम चरितादि सीतापि अविद्या पित्त उपतप्त रसनस्य न रोचिक किंतु आदराद अनुदिनम खलुसैव जुष्टा स्वाद्वी क्रमात भवती तदगत मूल हंतु. तर कावीळ झालेल्या व्यक्तीला जरी खडीसाखर का किंवा उसाचा रस हा कडू वाटत असेल तरी त्याला एकमेव उपाय काय आहे, औषध काय आहे? ते घेत राहणे, अनुदिनम. हळुवारपणे तो जो रोग आहे कावीळ, तो मुळासकट जायला आणि त्याला खडीसाखर गोड वाटायला लागेल, उसाचा रस गोड. त्याच प्रकारे अभक्त जे आहेत त्यांना कृष्ण कथा है वाटायला, अरे क्या बोल रहे हैं ये लोग, कहाँ जमाना जा रहा है और इनका क्या चल रहा है कि नहीं. कितनी बार मैंने वो महाभारत सीरियल भी देखा है, वही कृष्ण कथा, वो तो कृष्ण ने वही किया. कारण हृदयात अनर्थ आहे, असंख्य अतृप्त इच्छा आहेत, तर ते कृष्ण कथा येणार नाही, गोड वाटणार. पण वारंवार वारंवार अनुदिनम कलसेवज तेव्हा कुठे तो अनर्थ जातो. आणि ती कथा त्यांना सीतापी म्हणजे गोड वाटत, मधुर वाटत, अमृतासारखं. ही आहे एकमेव उपाय, श्रवण कथा. म्हणून इवन शुद्ध भक्त पण झालेत कोण, तर विचार करा, भागवतम सुरू आहे तिथे कोण बसलेलं आहे, नारद मुनी आणि व्यासदेव, शुकदेव गोस्वामी ऐकतात आहे, ते शुद्ध भक्त आहेत सगळे. पण त्यांना प्रत्येक क्षणी त्या नवनवं वाटतात. हे आहे शुद्ध भक्ताची लक्षणं. सेम
नारद मुनींनी एवढं सगळ्यांना शिकवलेलं आहे, पण तरी सुखदेव गोस्वामींकडनं कृष्णकथा ऐकण्यासाठी ते बसलेले आहेत. यदोपहूतो भवनं प्रविष्टो मंत्राय पृष्ठ किल पूर्वजेन अथाह तन्मंत्र दृशांबरीयान यन्मंत्रिणो वैदुरिकम वदंती. विदुरांना त्यांच्या थोरल्या बंधूने धृतराष्ट्राने सल्ला मसलतीसाठी बोलावून घेतले असता. त्यांनी राजवाड्यात जाऊन अत्यंत योग्य आणि मुद्देसूद सूचना दिल्या. त्यांनी दिलेला सल्ला सुप्रसिद्ध असून त्याला निष्णात राजनीतिज्ञांनी मान्यता दिलेली आहे. तो राजा म्हणजे मंत्रिमंडळ पाहिजे. तो मंत्रिमंडळ म्हणजे नुसतं अं, हे नाही की अरे तो कसा जिंकायचा, तो प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे तो काय पाहिजे, व्यापार म्हणजे किंवा नीती है ना, किंवा नैतिकता, बेसिकली नैतिकता, राजनीती, मंत्रिमंडळ म्हणजे काय पाहिजे, प्रत्येक क्षेत्रातील विद्वान व्यक्ती राजाला सांगतो हा याच्यात काय करायचं, असं करायला पाहिजे. तर तसं विदुर जे होते हे, विदुरांनी जे जे काय दिलेले आहे, मंत्र दिलेले आहेत, त्याने विदुर नीती झाली. विदुर नीती म्हणजे सनातन काळासाठी लोक वापरतात, तसं चाणक्य नीती, हा, शुक्र नीती. तर हे नीती म्हणजे ते काही मंत्र आहेत ते फॉलो करण्यात त्याने ते काय झालंय, ब्रीद वाक्य आहेत त्यांचे. आणि सुप्रसिद्ध लोक पण ते सल्ला मानतात. तर अशी ती त्यांची काय ख्याती आहे. अजात शत्रू त्यांनी काय दिलं मग, बोल तर लास्ट धृतराष्ट्राला पहिलेपासून सांगतात येतं की अरे हे नका करू नका. तरी भगवंत आले आणि सांगितलं असं असं झालंय, नाही तर युद्धाला तयार व्हा. हे एवढे 5 गावात थोडं ठीक आहे, उद्योग को बोलाव, अभी क्या करना है थोडा, मी आतापर्यंत काय सांगत होतो, ठीक आहे आता लास्ट. आता काय आलेलं, इथपर्यंत पाणी आलं नाकापर्यंत. पुढे म्हणतो अजात शत्रू प्रतियच्छ दायम तितिक्षतो दुर्विषहम तवागह सवानुजो यत्र वृकुदराही श्वसन ऋषात यत्तु अमलम बिभीष. काय करायचंय, अरे जो अजात शत्रू असून तुमच्या दुष्ट कृत्यांपायी अपरंपार क्लेश शोषित आहे, त्या युधिष्ठराला आता तुम्ही राज्याचा न्याय हिस्सा दिला पाहिजे, त्वरित द्या. का, युधिष्ठिर आपल्या धाकट्या बंधू समोर त्याची वाट पाहत आहे, ज्यांच्यामध्ये क्रोधाने सर्पाप्रमाणे फुटका सोडणाऱ्या आणि प्रतिशोध घेण्यासाठी आसुसलेल्या भीमाचा समावेश आहे. हे विसरू नका. भीम एकटा 100 मारू शकतो, हे तुम्हाला याला माहित होतं धृतराष्ट्र लहानपणीपासून, आणि त्याचे निश्चितच तुम्हाला भय वाटते. तर अर्जुन, पहिले भीम आणि नेक्स्ट अर्जुन, हे त्यांचं टार्गेट होतं. कोणाचं, कौरवांचं. की भीमाला मारलं ते झालं, तर मग अर्जुनला निपटून टाक. म्हणून लिहिलंय की भीमार्जुन समायुधी. दुर्योधन काय म्हणतो, पांडव सेनापती म्हणतो भीमार्जुन समायुधी. एवढं त्याला माहित आहे, भीम आणि अर्जुन हेच माझे नेम का. जसं इंडियन क्रिकेट टीम बद्दल कोणी बोलेल तर पाकिस्तान किंवा इंग्लंड बोलेल तर काय म्हणेल, जे काय असेल विराट धोनी समायुक्त, तो म्हणतो, हे दोघांना मारा, हे की नाही. रिटायर झाला का, आम्ही म्हणजे ओल्ड आहे. हे की नाही. तर अशा प्रकारे त्याला निश्चित भय वाटत. पार्थास्तु देवो भगवान मुकुंदो गृहीतवान सक्षिति देव देव आस्ते स्वपुर्याम यदुदेव देवो विनिर्जिताशेष नृदेव देव. भगवान श्रीकृष्णाने पृथ्वीच्या पुत्रांना आपले स्वजन मानले. नेक्स्ट डोंट थिंक, हे खूप महत्वाचं आहे की कोण आहे श्रीकृष्ण, पॉवरफुल आहेत. त्यांनी म्हटलं की हे माझे माझे आहेत पांडव, आणि जगातील सर्व राजे श्रीकृष्णाच्या बाजूने आहेत. कसं काय, तर यदुकुळातील राजे व राजपुत्र या आपल्या कुटुंबियांसमवेत स्वतःच्या गृही निवास करीत आहेत. यदुवंशांनी असंख्य राज्यकर्त्यांना पराभूत केले आहेत आणि श्रीकृष्ण हे त्यांचे स्वामी आहेत. तर आपण म्हणतो की त्याला म्हणतात की क्षत्रिय बेसिकली कसे हे करत होते, विवाह स्वयंवरातूनच काय करत होते, अपहरण करत होते राजे. त्यालाच मान्यता देत होतो की हा हा आपला जावई होऊ शकतो, कारण याच्यात पॉवर आहे. नाही तर बघा काय कुठ, मग ही सेफ नाही राहणार. अशा प्रकारे यदुकुळातील सर्व राजपुत्रांनी कित्येक राज्यांमध्ये काय केलेलं आहे,
त्यांना पराभूत केलेलं आहे. आणि त्यामुळे काय संधी झालेली आहे. म्हणून सगळीकडे यदू कुळांचा दरार आहे आणि त्यांचे स्वामी कृष्ण आहेत आणि कृष्ण म्हणतात पांडव माझे आहेत आणि तुम्ही त्यांच्याशी युद्ध करता. तर हे शौर्य तर प्रत्यक्ष श्रीकृष्णांचा पाठिंबा त्यांना आहे. आणि कृष्ण कोण आहे? तर स्वतः श्रीकृष्ण देखते काफी आहे. की लहानपणीपासून कंस, पूतना, बकासूर हे सगळे असंख्य यांना त्यांनी एकट्याने मारलंय विना शस्त्राने. तर हे पूर्ण. आणि नेक्स्ट की ब्रह्मदेव इंद्रासारख्या लोकांनाही त्यांनी काय केलं, पराजित केलं त्यांनी. तर अशा प्रकारे विदुर काय करतात, बेस्ट सल्ला देतो की काय परिस्थिती आहे, अजूनही देऊन टाक राज्य. स एष दोष पुरुषद्विडास्ते गृहान प्रविष्टो यमपत्य मत्या कृष्णाशी कृष्णात विमुखो गतश्री त्यजास्व शैवम कुलकौशलाय. काय करा, दुर्योधनाला, तुम्ही दुर्योधनाला आपला कधी न चुकणारा मुलगा असे समजून त्याच्या रूपाने प्रत्यक्षात मूर्तिमंत पापाचेच पोषण करीत राहिले. तो काय म्हणे दुर्योधन, मूर्तिमंत पाप. आणि तुम्ही म्हणता की हा माझा लाला आहे, माझा प्रिय आहे. म्हणून काय करा, आणि दोष बेस्ट त्याची त्याची काय म्हणतात दुर्गती काय आहे, कृष्ण विमुख आहे तो. तो तर भगवान श्रीकृष्णाचा द्वेषी आहे. अशा अभक्ताचे तुम्ही पालन पोषण करीत असल्याने तुम्ही स्वतः सर्व शुभ गुणांपासून वंचित झालाय. म्हणून शक्य तितक्या लवकर तुम्ही या दुर्दैवापासून स्वतःची मुक्तता करून घ्या आणि संपूर्ण कुळाचे भले करा. तर याच्यावर मस्त प्रभुपाद लिहितात की सर्व लोक मुलगा का म्हणतात, अपत्य. अपत्य काय पाहिजे? कारण असा व्यक्ती जो पिता समजा मेल्यानंतर त्याला योग्य गती मिळाली नाही, तर तो काय करेल, तो त्याच्यासाठी यज्ञ करतो. यज्ञ दान क्रिया करून काय होईल, तो आपल्या पित्याच्या आत्म्याचं रक्षण करतो, त्याला गती मिळते, आहे की नाही. तर तो त्याच्यासाठी, तो यज्ञ करण्यासाठी पितृपक्षामध्ये यज्ञ करणार तो व्यक्ती कसा पाहिजे, तो कृष्ण भक्त पाहिजे ना, तरच करेल ना तो विष्णू यज्ञ. आणि मग तो स्वीकारला त्याला त्याची. तर इथे हा स्वतः कृष्ण द्वेषी आहे. कोण? दुर्योधन. आणि याचे कार्य कसे आहेत धृतराष्ट्राचे, 100% नरकात जाईल. तर त्याची प्रगती कशी होईल? मुलगा यज्ञ करणार नाही कारण तो विमुख आहे, तोच नरकात चाललाय. तर अशामुळे तुम्ही जे पालन पोषण करता याचं, त्यामुळे तुमचं बेसिकली 100% अधोगती निश्चित आहे. तर दुर्योधन जो आहे, इथे प्रभुपाद लिहितात की म्हणून तो आपल्या पिता धृतराष्ट्र याचे मृत्यूनंतर रक्षण करण्यात असमर्थ ठरणार आहे. कारण तो यज्ञ करूच शकत नाही. त्याला श्रीकृष्णांना अटक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याचा काय, तो काय पूजा करणार. म्हणून सल्ला काय आहे? जर तुम्हाला कुळाचे कल्याण झालेले पाहायची इच्छा असेल तर शक्य तितक्या लवकर दुर्योधनासारख्या अयोग्य अपात्र पुत्राचा त्याग करा, त्वरित. त्याच्यासमोर तो दुर्योधन उभा आहे, त्याला म्हणतात निष्पक्ष. निष्पक्ष जो काय म्हणतात त्याला, विद्वान सल्लागार. असे राजा होते की त्यांनी ते कधीच असं म्हणत होते, तू पैसा बोलले तुम्हाला श्रेत नाही. त्यांना माहित होतं हे पॉवरफुल लोक आहेत, हे ऍक्च्युअल सल्ला देतात. त्यांना कुठल्याच प्रकारे कुठला पक्ष माझा पक्ष नसतो. म्हणून त्यांना वाटलं की धृतराष्ट्र माझा म्हणजे ऐकेल. पण इथं पक्षपात झाला, धृतराष्ट्र काही बोलला नाही नंतर जे झालं. तर इथे प्रभुपाद परत लिहितात की चाणक्य पंडित याच्या नीतीनुसार काय आहे, जर एखाद्याचा पुत्र विद्वान नसेल आणि भगवत भक्त नसेल तर अशा पुत्राचा काही उपयोग नाही. काय पाहिजे? एकदम भगवत भक्त पाहिजे, किंवा तो विद्वान पाहिजे. तर विद्वान असेल तर ऑटोमॅटिक तो भगवत भक्त होईलच. तर नसेल तर तो पुत्र काही कामाचा नाहीये. उदाहरण काय दिलंय की एखाद्याला समजा तो अंध आहे आणि त्याचा डोळा त्याला त्रास देतोय, तर काय प्रॉब्लेम, काय करावं लागेल? तर डॉक्टर म्हणतात अरे तो काढून टाका, एक तर तो त्रास तर चालला जाईल कारण तो त्याने दिसणार तर नाहीच त्याला.
तो अंध आहे. त्याच प्रकारे इथे अं, दुर्योधन हा अशा अंध नेत्राप्रमाणे जो क्लेशदायक आहे. म्हणून विदुर हे जे डॉक्टर आहेत ते काय म्हणतात आहे, धृतराष्ट्राच्या कुटुंबाला, आणि तो उपद्रवकारक आहे. काय करणार आहे तो, एका व्यक्तीसाठी पूर्ण कुळ जे आहे ते नष्ट होणार आहे. कॅन यू इमॅजिन. असं सांगितलंय की एक घर वाचवण्यासाठी एखादा बळी देणं ठीक आहे. जसं ना पहिले बकासूर, तो बकासूर जो आहे तो एका गावामध्ये म्हणत तो गावात सगळं उद्ध्वस्त करायचा, कोणालाही खायचा. गावाला म्हणारे एक काम कराय, असं नको करू. तुम्हाला रोज रोज नाही, एक 10 दिवसात आम्ही एवढं सगळं अन्न पाठवून एक माणूस पाठवू. म्हणून ठीक आहे. म्हणून प्रत्येक घरातून एक 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 द्यायचे, असे गावातून पाळी द्यायचे. म्हणजे गाव तर वाचेल, आहे की नाही. अशा प्रकारे तो एक कुळ वाचवण्यासाठी विदुर म्हणतात की याला हद्दपार करा. हद्दामध्ये तुम्ही बॉडीच्या बाहेर पाठवून द्या, नाही तर तुमचा कुळ नाश होईल. तर तो उदाहरणार्थ एखादा समजा एखाद्याचा एक अंग, हात जो आहे तो काय झालेला आहे, दूषित झाला आणि पूर्ण बॉडी दूषित होणार आहे. तर लोक म्हणतात, ते शास्त्र म्हणतात, हे डॉक्टर म्हणतात तो हात काढून टाका, जिवंत तरी राहील. ठीक आहे? नाही तर मग पूर्ण बॉडी. तर त्याचप्रमाणे इथे योग्य सल्ला काय, की धृतराष्ट्र हा कुपुत्राला सुपुत्र समजतो, म्हणून त्याला त्वरित ही हद्दपार करणे आवश्यक. इत्युच्यवान तत्र सुयोधनेन प्रवृद्ध कोप स्फुरिताधरेण असत्कृत सत्स्पृहणीयशील क्षत्ता सकरणात अनुज सौबलेन. तर हे सगळं चाललं होतं तेव्हा कोण कोण सोबत होतं त्यांच्या, दुर्योधनासोबत शकुनी, कर्ण हे होते. ज्यांचे व्यक्तिगत चारित्र्य प्रतिष्ठित जनांनाही सन्माननीय वाटत असेल अशा विदुरांचा ते वरील प्रमाणे बोलत असताना क्रोधाने मत्त झाल्यामुळे ओठ थरथरणाऱ्या दुर्योधनाने अपमान केला. त्यावेळी दुर्योधनाबरोबर त्याचे धाकटे बंधू दुःशासन इत्यादी आणि कर्ण आणि मामा शकुनी इत्यादी होते. तर काय झालेलं आहे इथे, जसं ज्याप्रमाणे सर्पाला दूध देण्याने काय होतं, केवळ विषच वाढतं, त्याच प्रकारे मूर्खाला योग्य सल्ला देऊ नये, तो आधीच क्रोधित होतो. म्हणून महात्मा विदुर इतके सन्माननीय होते, तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे प्रतिष्ठित जने जरी आदराने बघत असत. परंतु दुर्योधन अत्यंत मूर्ख असल्याने त्याने विदुरांचा अपमान केला. विदुर नुसते सल्लागार नव्हते, त्याचे काका होते, हे की नाही. तर त्यांनी ते धाडस केले, हे द्वापर युगात. कॅन यू इमॅजिन. याचे मूळ कारण म्हणजे असत्संग. शकुनी, कर्ण हे या कुसंगतीमुळे दुर्योधनाला दुष्कृत्य करण्यास सदैव प्रोत्साहन मिळालं. हे थोडं ठीक आहे, हे आहे ना. म्हणून सत्संग खूप महत्वाचा आहे. जसं रामायणामध्ये आपण बघतो की कोण होती कैकेयीला हे करणारी, मंथरा. तर मंथरामुळे कैकेयी सारखी जी स्त्री, जी रामाला भरतापेक्षा जास्त प्रेम करायची, पण ती काय झालं, कुसंगामुळे एवढी क्रोधित झाली की जीव घेण्यासाठी पण तयार झाली. हरे कृष्ण. तर आज आपण इथे थांबूया 14व्या श्लोकापर्यंत. आता